नमस्कार. जगणे खाण्यासाठी या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण दोडक्याची भाजी करणार आहोत. दोडके चिरताना त्यावरची साल फेकून देतो. ती साल न फेकून देता त्याची चटणी कशी करणार आहोत ती बघूया. दोडक्याच्या सालीची चटणी. 5 ते 6 दोडके घेतलेले आहेत. त्याची लगेच आपल्याला साल काढून घ्यायची आहे. त्यानंतर मिरच्या घेतलेल्या आहेत 1 मुठभर आणि 8 ते 10 लसणाचे पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता असे छान दोडके आपण धुवून घेऊ. आता मिरची, आता आपण अशी दोडक्याची साल काढून घेऊ. बरेच जण असं दोडक्याची साल भाजी करते वेळेस टाकून देतात. त्यासाठी आपण टाकून द्यायची नाही. मी जशी चटणी करते तशी तुम्ही करायची आणि खायची आणि परत मला कमेंटमध्ये सांगायचं कशी झाली आहे ते. यानंतर याची साल टाकून द्यायची नाही. या दोडक्याची पण वेगळ्या प्रकारे मी तुम्हाला भाजी करून दाखवणार आहे. तर मिरच्याचे असे आपण तुकडे करून घेऊ. बघा अशी तयारी करून घेतलेली आहे चटणीची. आता चटणीच्या फोडणीला काय साहित्य लागतंय ते पाहूया. मोहरी, जिरे, मीठ, हिंग आणि फोडणीचं तेल. आता आपण गॅसवर कढई ठेवू. आता आपण 2 चमचे तेल टाकूया. तेल तापलेलं आहे. आपण यात लसूण टाकू, मिरच्या टाकू, दोडक्याची साल टाकू. छान मिक्स करून घेऊ. आपण 2 मिनिटं झाकून ठेवू. आता आपण झाकण काढून चेक करू. छान मिक्स करून घेऊ. 1 मिनिट झाकून ठेवून वाफलून घेऊ. झाकण काढून चेक करू. छान झालेला आहे. छान मिक्स करू आणि गॅस बंद करू. थंड होण्यासाठी एका प्लेटात काढू. दही परतलेलं असं मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ. चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि मिक्सरला वाटून घेऊ. मिक्सरला वाटलेली चटणी यात काढून घेऊ. आता आपण शेंगदाण्याचा कूट घालू आणि मिक्स करून घेऊ. आता आपण फोडणीसाठी तेल टाकू. 1 चमचा तेल तापले. आता थोडी मोहरी टाकू, थोडे जिरे टाकू. गॅस बंद करून घेऊ आणि 1 चिमट हिंग टाकू. कढईत फोडणी चटणी टाकून घेऊ. आपण यावर कोथिंबीर टाकून घेऊ. छान प्रकारे मस्त लागते चटणी. तुम्ही एकदा करून पहा. या दोडक्याची साल काढलेली आहे. आता आपण चिरून घेऊया. अशा प्रकारे आपण भाजी चिरून घेतलेली आहे. त्यासोबत कोथिंबीर, 8-10 लसणाच्या पाकळ्या चिरून घेतलेल्या आहेत आणि सोबत कढीपत्ता. भाजी करण्यासाठी काय साहित्य घेतले ते पाहूया. लाल तिखट, मीठ, हळद, मोहरी, जिरे, शेंगदाण्याचा कूट, अर्धी वाटी दूध, हिंग, फोडणीसाठी तेल. आता आपण गॅसवर कढई ठेवू. आता आपण यात 2 ते 3 चमचे तेल टाकू. छान असं तेल तापले. आपण मोहरी टाकू, जिरे टाकू, कढीपत्ता, लसूण छान परतून घेऊ. लसूण छान परतलेला आहे. हिंग, आपण भाजी टाकू. छान मिक्स करून घेऊ.
छान 1 मिनिटभर परतून घ्यायचं. ह्यावर झाकण ठेवू 2 मिनिटासाठी. आता आपण झाकण काढून मिक्स करून घेऊ. आता आपण 1 छोटा चमचा हळद टाकू. छोटा चमचा आहे, 3 चमचे तिखट टाकू. चवीनुसार मीठ टाकू. शेंगाचा कूट टाकू आणि अर्धी वाटी दूध टाकू. याने चव छान येते. आता आपण छान मिक्स करून घेऊ. दुधामुळे भाजी अशी क्रीमी क्रीमी दिसते आणि चवीला अशी छान लागते. त्यासाठी आता 2 मिनिटं आणि आणखी झाकून ठेवू. आता आपले 2 मिनिटं झालेले आहेत. आपण झाकण काढून बघूया. हा 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 हा, काय सुगंध वास येतोय आई. मस्त झालीये भाजी. हो, सुंदर झालेली आहे. प्रत्येक जण भाजीला पाणी टाकून करतात, पण ह्या प्रकारे आम्ही वेगळ्या प्रकारे भाजी केलेली आहे. दूध टाकून केलेली आहे. त्यासाठी अशी छान चव येते आणि सुंदर दिसते पण ही भाजी. त्यासाठी तुम्ही एकदा करून पहा. आता मी बघते एकदा चेक करून. सुंदर झाली. भाजी शिजलेली आहे. जास्तीत जास्त शिजवायची नाही भाजी, अशी मीडियम भाजी शिजवायची, म्हणजे खूप सुंदर लागते. आता मी गॅस बंद करते. आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया. अशी बघा आपली भाजी कशी सुंदर झाली. बघा कशी छान दोडक्यापासून भाजी आणि चटणी बनवलेली आहे. तुम्ही एकदा करून पहा आणि कमेंटमध्ये मला सांगा कशी झाली आहे ती. ही भाजी पोळीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत पण छान लागते. तुम्ही नक्की एकदा करून खा. ही चटणी पोळीसोबत छान लागते, पण त्यापेक्षा ही भाकरीसोबत खूपच सुंदर लागते. तुम्ही एकदा नक्की खाऊन पहा आणि मला सांगा. माझ्या साध्या सोप्या पण खमंग चविष्ट रुचकर अशा रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.